लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 258 उमेदवार रिंगणात. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. 7 मे रोजी मतदान होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात रात्री उशिरा बैठक. उर्वरित जागांसाठी भाजप उमेदवारांच्या नावावर दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा. उद्धव ठाकरे यांची आज परभणी लोकसभा मतदारसंघात सभा. ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ सभा घेणार. संजय जाधवांच्या विरोधात महायुतीकडून महादेव जानकर यांचं आव्हान. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या बळवंत वानखेडेंसाठी शरद पवारांची सभा. 2019च्या लोकसभेला नवनीत राणांना पाठिंबा देऊन चूक केली त्याबद्दल माफी मागतो. शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली. शरद पवारांचा आशीर्वाद घेऊनच आणि त्यांची इच्छा होती म्हणूनच नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या. शरद पवारांच्या टीकेनंतर रवी राणांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या मनामध्ये भाजप फक्त ओठावर विरोध असल्याचीही राणांची प्रतिक्रिया. शिवसेनेला भाजपपासून दूर करण्यासाठीच 2014 मध्ये बाहेरून पाठिंबा दिला. शरद पवारांचं वक्तव्य. शिवसेनेला भाजपपासून दूर करण्याची रणनीती होती, त्यात आम्ही यशस्वी झालो. पवारांचं वक्तव्य. भाजपची साथ सोडून परत येणाऱ्यांसाठी इंडिया आघाडीची दारं खुली. अजित पवारांबाबत शरद पवारांचं सूचक वक्तव्य. सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम. विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नाही. अपक्ष लढण्यावर विशाल पाटील ठाम. सांगलीमध्ये ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांविरोधात विशाल पाटील यांची बंडखोरी कायम. विशाल पाटील यांना निवडणूक आयोगाकडून लिफाफा हे चिन्ह. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानंतर समर्थकांचा जल्लोष. विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी. सांगलीतील लढाई. संजय काका पाटील आणि आपल्यातच विशाल पाटील यांची उमेदवारी कायम ठेवल्यानंतर प्रतिक्रिया. कुटुंबियांचं काँग्रेससाठीचं मोठं योगदान. पक्षाविरोधात कारवाई केली नाही, त्यामुळे पक्षातून कोणी काढेल असं वाटत नसल्याची विशाल पाटील यांची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटील यांच्यावरती कारवाई करणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा इशारा. 25 एप्रिलच्या बैठकीमध्ये कारवाईचा निर्णय घेणार असल्याची पटोलेंची माहिती. सुप्रिया सुळेंसाठी उत्तम जानकर मैदानात. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरच्या लाखेवाडीमध्ये उत्तम जानकरांचा सुप्रिया सुळेंसाठी प्रचार. ज्या ज्या ठिकाणी अभिनेते गोविंदा प्रचारासाठी जातात त्या ठिकाणी उमेदवार पडतो. बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर यांची शिवसेना स्टार प्रचारक गोविंदा याच्यावर टीका. नकली भूमिपुत्रांनी बुलढाणा जिल्ह्याचा वाटोळा केला. बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांची विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका. उत्तम जानकरांना माढ्यात मोठा धक्का. धनगर समाजाचा बैठक घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय. उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एक झाले तरी आमचा मोहिते पाटलांना विरोध कायम असल्याची धनगर समाजाची बैठकीत भूमिका. आपणच पक्षाचे संस्थापक सदस्य असताना अजित पवारांना राष्ट्रवादीतून काढून टाकेन. उत्तम जानकर यांचा अजित पवारांवर हल्लाबोल. दापोली मतदारसंघातून 25,000च्या आत लीड घेतली तर निवडणूक लढवणार नाही. शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांचं अनंत गीतेंना आव्हान. 2019ची निवडणूक गीते आमच्या पैशावर जिंकून आले तेव्हा पापाचा पैसा नव्हता का? योगेश कदम यांचं अनंत गीतेंना सवाल. अनंत गीते 1.5 ते 2 लाख मतांनी पराभूत होतील. योगेश कदम यांचा दावा. गीते ग्रामपंचायतची निवडणूक देखील जिंकू शकत नाहीत. योगेश कदम यांची गीतेंवर टीका. विनोद पाटील यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रात्री उशिरा भेट घेतली. विनोद पाटील यांची उमेदवारीबाबत समजूत काढण्यास सामंत अपयशी. विनोद पाटील निवडणूक लढण्यावर ठाम. तुम्ही तुमचं राजकारण करा, मात्र एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही असा नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका. आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. मनसे आमदार राजू पाटील यांचा ठाकरे गटाला इशारा. आरक्षणाबाबत पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा अपप्रचार करण्यात आला. काही व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आल्याची धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. पंकजा मुंडे निवडून येणारच असाही विश्वास व्यक्त केला. भगव्या ध्वजाचे मानकरी असणारे शाहू महाराज एमआयएमचा पाठिंबा घेऊन जहालवाद्यांसोबत जाणार का? राजेश क्षीरसागर यांचा सवाल. सन्मानच द्यायचा होता तर मग शाहू महाराजांना राज्यसभेवर का घेतलं नाही? क्षीरसागर यांचा काँग्रेसला सवाल. कोल्हापूरमध्ये हिरवी लाट आणण्यासाठी एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा. मराठा राज्य समन्वयक दिलीप पाटील यांची टीका. तर आम्हाला निजाम आणि औरंगजेबाचा महाराष्ट्र करायचा नाही असाही हल्लाबोल.
मराठा समाजामुळे 3.5 लाख मतांनी निवडून येणार, त्यामुळे बंडू जाधव यांनी आता प्रचार बंद करावा. महादेव जानकर यांची महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू जाधव यांच्यावर टोलेबाजी. इंडिया आघाडीच्या ट्रेनमध्ये सगळेच इंजिन आहेत, त्यामुळे सामान्यांना सामावून घ्यायला जागा नाही. सुजय विखेंच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका. राज्यामध्ये 9 ठिकाणी मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत असून ती वेदनादायी असल्याचं आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. त्या चिन्हासाठी मत मागितली, त्याच चिन्हाला मतदान करू नका असं शरद पवार आणि आम्हाला सांगावं लागत असल्याचंही वक्तव्य. नगरमध्ये नो लंके ओनली विखे. सुजय विखे पाटलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नगरमध्ये प्रचार. केंद्र सरकारच शिंदेंना अटक करणार होतं, शिंदे कुठे कुठे जाऊन रडले हे त्यांनी सांगावं. शिंदेंच्या दाव्यावरून संजय राऊतांचा टोला. मुंबई किंवा दिल्लीवरून माझ्यावर दबाव येऊ शकत नाही, महायुतीचं नाव न घेता बच्चू कडूंचा इशारा. सुनील तटकरेंना विरोध करणाऱ्या वैभव खेडेकर यांची राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नरमाईची भूमिका. कोकणातील दोन्ही नेत्यांना जास्तीच्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी मनसेने काम करणार असल्याची प्रतिक्रिया. उमेदवारी अर्ज भरताना झालेली गर्दी ही विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देणारी. सुजय विखेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त, तर मोदींची कामं जनतेसमोर नेत निवडणूक लढणार असल्याचीही प्रतिक्रिया दिली. ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगेंची सांगलीतून उमेदवारी कायम. प्रकाश शेंडगेंना ऑटो रिक्षा हे निवडणूक चिन्ह. संविधान बदलणार असल्याचा प्रचार खोटा, कायद्याला नख लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशा फसव्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. बीडमध्ये बजरंग सोनावणेंचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांची मुंडे भगिनींवर टीका. अकृतिशील खासदारामुळे मागच्या 5 वर्षात विकास झाला नसल्याची टीका. सुप्रिया सुळेंना संसदरत्न पुरस्कार मिळाला, मात्र भोर तालुक्याला काय मिळालं? जय पवार यांची प्रचारादरम्यान सुप्रिया सुळेंवर टीका. संसदरत्न पुरस्कार सरकार नाही तर एनजीओ मार्फत दिला जात असल्याचीही टीका. प्रकाश आंबेडकरांना स्वतःच महाविकास आघाडीमध्ये यायचं नव्हतं. नाना पटोलेंचा आंबेडकरांवर पलटवार. मला प्रकाश आंबेडकरांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, कोण कोणाचा एजंट सगळ्यांना माहिती आहे. नाना पटोलेंची टीका. नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडकडून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंना पाठिंबा जाहीर. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पाठिंबा जाहीर. सातारा लोकसभेच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं पियुष गोयल यांची रिक्त होणारी राज्यसभेची जागा घेतली. प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला माहिती. इंदापूरच्या लाखेवाडी इथं सुप्रिया सुळेंसाठी उत्तम जानकर, रोहित पवार यांची सभा. सुप्रिया सुळेंसाठी 84 वर्षांचा योद्धा काठी घेऊन उभा. उत्तम जानकरांचा सभेतून अजित पवारांसह भाजपवर हल्लाबोल. महाविकास आघाडीमध्ये अपमान झाला असं सांगणाऱ्या एकनाथ शिंदेंचा खरा अपमान भाजपनं केलाय. नाना पटोलेंची शिंदेंवर टीका. लोकसभा निकालानंतर एकनाथ शिंदे संपतील अशीही टीका. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्याकडून 25 एप्रिलला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या मेळाव्याचं आयोजन. चंद्रहार पाटलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार. भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपचे कटपुतली झालेत. काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंची टीका, तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजप नाचवत असल्याचीही टीका. पुण्यातल्या थोरादळे गावामध्ये प्रचारासाठी पोहोचलेल्या आढळराव पाटील यांनी पुऱ्या तळल्या. एका धार्मिक कार्यक्रमाच्या अन्नप्रसादाच्या कार्यामध्ये आढळराव पाटील यांनी हातभार लावला. बुलढाणा मतदारसंघासाठी घरून मतदानाला सुरुवात. 88 वर्षीय मतदारासाठी मतदार यंत्र आणि सामग्रीसह टीम खामगावच्या कोंटी गावात. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि भारतीय कला प्रसारणी पुणे इथं मतदार जनजागृती अभियान. चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन. जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचं रक्षण करण्याचं वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल, अन्यथा सगळे आदिवासी मतदानावर बहिष्कार घालू. आदिवासी क्रांती सेनेचा इशारा. सलमानच्या घरावरती 10 राऊंड फायर करण्याचे शूटर्सना आदेश. आरोपींच्या पोलीस चौकशीतून माहिती समोर. गोळीबारानंतर आरोपींनी पिस्तूल तापी नदीमध्ये फेकून दिलं. आज हनुमान जयंती. देशभरातून हनुमान जयंतीचा उत्साह. हनुमान जन्मोत्सव निमित्तानं गोंदिया इथल्या प्रसिद्ध हनुमान मंदिरात हनुमानाला दुग्धाभिषेक आणि पंचामृत स्नान. हनुमान जन्मोत्सवानिमित्त बुलढाण्याच्या नांदुरा इथं जगातील सर्वात उंच आणि विशालकाय 107 फूट उंच हनुमान मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला.
नांदुरा येथील बालाजी ट्रस्टच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। वसईचे चित्रकार कौशिक जाधव यांनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त तुळशीच्या पानावरती रामभक्त हनुमानाचे चित्र रेखाटले। पुण्यामध्ये सराईत गुन्हेगाराकडून 2 पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेक-इन दरम्यानची कारवाई, आरोपीला अटक। दिल्लीमध्ये उदित राज यांचा उमेदवारीला काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांचा विरोध। बैठकीमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर कार्यकर्त्यांचं दिल्लीतील काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर उदित राज यांच्या विरोधात आंदोलन। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचा सखोल तपास करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश। आरोपपत्र दाखल करण्यास पोलिसांची घाई असा कुटुंबियांचा। ठाण्यामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद, तर पुढचे 1-2 दिवस पाणी कमी दाबाने येणार। लातूर जिल्ह्यातील बोरसुरी इथं वीज पडून तरुणाचा मृत्यू। शेतावरून गावाकडे येत असताना घटना घडली। अवकाळी पावसामुळे मृत्यूच्या आकड्यात वाढ। हिंगोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस। पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या हिंगोलीकरांना काहीसा दिलासा। पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ। पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा। यवतमाळ जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या गारांसह विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस। वणी तालुक्यातील आकापूर इथं बैलाच्या अंगावर वीज पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू। कट्टर नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली। महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं होतं 1.5 लाखांचं बक्षीस। अतिसंवेदनशील भामरागड तालुका मुख्यालयातली घटना। मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील ठाकूर कॉम्प्लेक्समधील एका हुक्का पार्लरवर मुंबई गुन्हे शाखेची कारवाई। मुंबई गुन्हे शाखा युनिट 12 कडून कारवाई। हुक्का मालकासह हुक्का पिणाऱ्या 33 ग्राहकांवर कारवाई। उष्णतेच्या लाटेच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून टास्क फोर्स स्थापन। दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दृष्टीने आयोगाचा आढावा। प्रत्येक मतदान केंद्रावर पंखा, शामियाना, पाणी ठेवण्याचे आदेश। अरविंद केजरीवाल यांना इन्शुलिन देण्यासाठी एम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली एका मेडिकल बोर्डाची स्थापना करा। दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाचे तिहार जेल प्रशासनाला निर्देश। कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के कविता यांच्या जामिनावर 2 मे रोजी निकाल असेल। रणवीर सिंग सुद्धा डीपफेकचा बळी। व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडिओ संदर्भात रणवीर सिंगनं मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे तक्रार दाखल केली आहे। मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान सामन्यापूर्वी नीता अंबानी साईचरणी लीन। मुंबई इंडियन्सची जर्सी घालत नीता अंबानींनी घेतलं साईबाबांचं दर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।